नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत असाल तर आपण आज या भागामध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे म्हणजे लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 या कायद्याचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 1 प्रारंभिक. कलम 1 संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ. त्यामध्ये एक, या अधिनियमाला गर्भधारणा व प्रसवपूर्ण निदान करणारे तंत्र किंवा कौशल्य गर्भलिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994 असे म्हणावे. 2 या कायद्याचा संपूर्ण देशावर विस्तार असेल. 3 या कायद्याची अंमलबजावणी दिनांक 1/1/1996 पासून करण्यात आली आहे. कलम 2 व्याख्या. कलम 2 क समुचित प्राधिकरण कलम 17 प्रमाणे. कलम 2 ख मंडळ कलम 7 प्रमाणे. कलम 2 ख क गर्भधारित. कलम 2 ख ख भ्रूणफलनानंतर 8 आठवडे 56 दिवस संपेपर्यंत विकसित होत जाणारा मानवी जीव होय. कलम 2 ख ग गर्भ फलनानंतर किंवा निर्मितीनंतर 57व्या दिवसापासून सुरू होऊन जन्माच्या वेळी संपणाऱ्या विकासाच्या कालावधीतील विकास कुठला असेल तो कालावधी वगळून मानवी जीव होय. कलम 2 ग अनुवंशिकीय समुपदेशन केंद्र. कलम 2 घ अनुवंशिकीय चिकित्सालय. कलम 2 ड अनुवंशिकीय प्रयोगशाळा. कलम 2 च स्त्रीरोगतज्ञ. कलम 2 छ वैद्यकीय अनुवंशशास्त्र. कलम 2 ज बालरोग चिकित्सक. कलम 2 झ प्रसवपूर्व रोगनिदान प्रक्रिया. कलम 2 त्र प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे. कलम 2 ट प्रसवपूर्व रोगनिदान चाचणी. कलम 2 ठ विहित. कलम 2 ड नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी. कलम 2 ढ विनिमय. कलम 2 न लिंग निवड. कलम 2 त स्वप्नातील चित्रण प्रतिमादर्शक तंत्र. कलम 2 थ राज्यमंडळ. कलम 2 द राज्य शासन. प्रकरण 2 अनुवंशिकीय प्रयोगशाळा व अनुवंशिकीय चिकित्सालये यांचे विनिमय. कलम 3 अनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, अनुवंशिकीय प्रयोगशाळा व अनुवंशिकीय चिकित्सालये यांचे विनिमयन. असे कोणतेही केंद्र या अधिनियमान्वये त्याची नोंदणी असल्याखेरीज प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राशी संबंधित कार्य करणार नाही किंवा सहभाग होणार नाही किंवा मदत करणार नाही. असे कोणतेही केंद्र आपल्याकडे विशिष्ट अर्हता धारण न करणाऱ्या व्यक्तीला कामासाठी नियुक्त करणार नाही, मग ती मानधन तत्वावर असो वा वेतनावर असो. असे कोणतेही केंद्र आपल्याकडील प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रे अधिनियमान्वये ठरविलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरणार नाही किंवा दुसऱ्यास वापराकरता देणार नाही. कलम 3 क लिंग निवडीस प्रतिबंध. कलम 3 ख अधिनियमान्वये नोंदणी न केलेल्या व्यक्ती, प्रयोगशाळा, चिकित्सालये इत्यादींना स्वप्नातील यंत्र इत्यादींची विक्री करण्यास प्रतिबंध. प्रकरण 3 प्रसवपूर्व रोगनिदान तंत्रांचे विनिमयन. कलम 4 प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचे विनिमयन. 4.2 पुढीलपैकी कोणतेही असामान्यतेची तपासणी करण्याच्या प्रयोजनाशिवाय प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करता येणार नाही. 1 गुणसूत्रीय अपसामान्यतः. 2 अनुवंशीय चयापचय रोग. 3 हिमोग्लोबिन विकृती. 4 लिंग संलग्न अनुवंशिकीय रोग. 5 जन्मजात विसंगती. 6 केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा इतर अपसामान्यता किंवा रोग. 4.3 प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची पुढीलपैकी कोणतीही शर्त पूर्ण करण्यात आली असल्याबाबत लेखी नमूद करावयाच्या कारणास्तव खात्रीशिवाय प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्यात येणार नाही. 1 गर्भवती महिलेचे वय 35 वर्षापेक्षा अधिक असेल. 2 किंवा अधिक गर्भपात झाले असतील. 3 गर्भवती महिलेस औषधी द्रव्य जंतुसंसर्ग सारखे पदार्थामुळे हानी झाली असेल. 4 गर्भवती किंवा तिच्या पतीस काही जनुकीय आजार असतील तर. 5 मंडळाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशी काही कारणे. कलम 5 गर्भवती महिलेची लेखी संमती व कलम 6 गर्भाचे लिंग कळविण्यास प्रतिबंध. प्रकरण 4 केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ.
कलम 7 केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ गठीत करणे. पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्री, उपाध्यक्ष केंद्रीय कुटुंब मंत्रालयाचा सचिव. पदसिद्ध सदस्य 3 केंद्रामार्फत नियुक्त असतील, त्यात 1 महिला व बालविकास मंत्रालय यांचा प्रभार असलेली केंद्र सरकारची मंत्रालये, विधी व न्याय मंत्रालयातील विधिविषयक कामकाज किंवा विभाग किंवा वैज्ञानिक विभाग आणि भारतीय औषध व होमिओपॅथी पद्धतीने या सेवांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नेमले जातील. पदसिद्ध सदस्य केंद्र सरकारचा आरोग्य सेवा महासंचालक. केंद्र सरकारने नियुक्त करावयाचे 10 सदस्य पुढीलपैकी प्रत्येकातून 2 असे असतील. 1 निष्णात वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ. 2 निष्णात स्त्रीरोगतज्ञ व प्रसूतिशास्त्रज्ञ. 3 निष्णात बालरोग चिकित्सक. 4 निष्णात समाजशास्त्रज्ञ. 5 महिला कल्याण संघटनांचे प्रतिनिधी. संसदेच्या 3 महिला सदस्य असतील, त्यांच्यापैकी 2घींची लोकसभेकडून व 1ची राज्यसभेकडून निवड करण्यात येईल. राज्य व संघराज्य क्षेत्र यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्णक्रमानुसार व उलट वर्णक्रमानुसार 2 याप्रमाणे केंद्र शासन आळीपाळीने 4 सदस्यांची नेमणूक करेल. कुटुंब कल्याणाचा प्रभारी असलेला, केंद्र सरकारच्या सहसचिवापेक्षा कमी दर्जा नसलेला किंवा त्याला समतुल्य असलेला असा अधिकारी पदसिद्ध सदस्य सचिव. कलम 8 सदस्यांचा पदावधी. कलम 7 2 किंवा च अन्वये नियुक्त केले असेल तर 3 वर्ष. कलम 9 मंडळाच्या बैठकी. कलम 10 रिक्त पदे इत्यादीमुळे मंडळाचे कामकाज विधी अग्राह्य ठरणार नाही. कलम 11 विशिष्ट प्रयोजनाकरता मंडळामध्ये व्यक्तीचा तात्पुरता सहयोग. कलम 12 मंडळाचे अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती. कलम 13 मंडळाचे आदेश व इतर सल्लेख यांचे अधिप्रमाणन. कलम 14 सदस्य म्हणून नियुक्तीसाठी अपात्रता. कलम 15 पुनर्नियुक्ती करण्याकरिता सदस्यांची पात्रता. कलम 16 मंडळाची कार्य. कलम 16 क राज्य पर्यवेक्षी मंडळ व संघ राज्यक्षेत्र पर्यवेक्षी मंडळ गठीत करणे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यावर लगेच नोटिफिकेशन येईल. प्रकरण 5 समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती. कलम 17 समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती. कलम 17 क समुचित प्राधिकरणाचे अधिकार. प्रकरण 6 अनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, अनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि अनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी. कलम 18 अनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, अनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा अनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी. कलम 19 नोंदणी प्रमाणपत्र. कलम 20 नोंदणी रद्द करणे किंवा निलंबित करणे. कलम 21 अपील. प्रकरण 7 अपराध व शास्ती. कलम 22 गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निर्धारणाच्या संबंधात करण्यास मनाई आणि त्यांचे उल्लंघन करण्यासाठी शिक्षा. शिक्षा पोटकलम 1, 2 चे उल्लंघन केल्यास 3 वर्ष कैद आणि 10,000 रुपये दंड. कलम 23 अपराध व शास्ती. शिक्षा 23(1) प्रथम अपराध 3 वर्ष कैद आणि 10,000 रुपये दंड. त्यानंतरच्या अपराधास 5 वर्ष कैद आणि 50,000 रुपये दंड. 23(2) नोंदणीकृत वैद्यक व्यावसायीवर ठेवलेले दोष सिद्ध झाल्यास परिषदेच्या नोंदवहीतून त्या वैद्यक व्यावसायीचे नाव प्रथम अपराधाकरिता 5 वर्षासाठी आणि त्यानंतरच्या अपराधाकरिता कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी समुचित प्राधिकरणाकडून संबंधित राज्य वैद्यक परिषदेला कळवण्यात येईल. 23(3) अपराध प्रथम अपराध 3 वर्ष कैद आणि 50,000 रुपये दंड. त्यानंतरच्या अपराधास 5 वर्ष कैद आणि 1,00,000 रुपये दंड. कलम 24 प्रसवपूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्याच्या बाबतीत गृहीतक. कलम 25 ज्या अधिनियमांच्या किंवा नियमांच्या ज्या तरतुदींच्या उल्लंघनाबद्दल कोणत्याही विनिर्दिष्ट शिक्षेची तरतूद केलेली नसेल, अशा अधिनियमाच्या किंवा नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती. शिक्षा 3 महिने कैद किंवा 1,000 रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. पहिल्या उल्लंघनाचा दोष सिद्ध झाल्यानंतर उल्लंघन चालू राहिल्यास ते जेवढे दिवस चालू राहील त्या प्रत्येक दिवसाकरिता 500 रुपये प्रमाणे अतिरिक्त द्रव्यदंड. कलम 26 कंपन्यांनी केलेले अपराध. कलम 27 अपराध दखलपात्र, अजामीनपात्र व आपापसात व मिटवण्याजोगा असणे. कलम 28 अपराधांची दखल. प्रकरण 8 संकीर्ण.
कलम 29 अभिलेख ठेवणे. कलम 30 अभिलेख इत्यादींची झडती घेणे व जप्त करणे याचा अधिकार. कलम 31 सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण. कलम 31 क अडचणी दूर करणे. कलम 32 नियम करण्याचे अधिकार. कलम 33 विनिमय करण्याचे अधिकार. कलम 34 संसदेपुढे मांडवायचे नियम व विनिमय.